बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत पुरुष अलौकिकता मोठमोठे झाले पुढेही होतील पण ऐका रे सगळे मागे कवीश्वर झाले थोर थोर मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर ऐसा सांगा कोणी। मोठमोठे झाले पुढे होतील पण स्वदेहासहित निजधाम गमन करावं। देवानी स्वतः विमान पाठवावं प्रयाण काळी देवे विमान पाठविले। कलीच्या काला माझी अद्भुत व्रतले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले। ही अलौकिकता आहे। आसमानामध्ये अनेक जणांचे जन्म आहेत पण संत पुरुषाचा जन्म काही वेगळा आगळा असतो। पूर्व दिशेच्या कुशीत उगवणारा सूर्य नारायण पूर्व दिशेच्या राहुळी उदयाची सूर्य दिवाळी इरीही दिशा तिची काळी काळीमा नाही। उगवतो सूर्य पूर्व दिशेला दश दिशा उजळून निघतात। जगाची अंधी पिढी तू स्त्रियेची राऊळी उघडी तू निघे जैसा भासव तू प्रदक्षिणे। पण 12 तास झाले रे झाले की तेज सूर्य जैसे स्वजळ परी तूही अस्तवे हे किडाळ। चंद्र संपूर्ण एखाद वेळी ही सदा असते। उगवणारा सूर्य पूर्व दिशेत उगवतो सर्व अंधार दूर करतो पण 12 तासाला त्याचा अस्तमान आहे। हा त्याला दोष आहे। एक उणी अवस्था आहे। चंद्र पौर्णिमेला पूर्ण दिसतो। आजचा दिवस आहे कोजागृती म्हणून आज प्रसिद्ध आहे। मानव वंशामध्ये कोण जागा रे जागायचे कशासाठी पाहूत आपण थोडेसे विचार। पण पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो एरवी दिसत नाही। चंद्र संपूर्ण एखाद वेळी ही सदा पुरती लक्ष देऊ नये का। सूर्य 12 तासानंतर दिसत नाही चंद्र पूर्ण कधी नाही पण संत रूपी सूर्य आले रे आले की अस्तमान कधीच नाही। सुसडा सूर्यकणांच्या राशी नित्य उदो ज्ञानी अशी अस्तमानाचे जयाशी अडनाव नाही। अहो अखंडित जैसे तैसे अहो अखंडित जैसे तैसे अहो अखंडित जैसे तैसे अहो अखंडित नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा मरावे लागत
जन्मता कवण जन्मविता न कळे कृपावंता मावत्याची कोण जन्माला येतंय कोण मरतंय संतरूपी सूर्य नित्यवदो ज्ञानी असी अहो अखंडित जैसे तैसे मोठ्या भावनेत कीर्तन ऐकायची असतात बरं का मायबाप मला सांगायचंय जसा तुकोबरायांचा गाथा आहे जशी मायमाऊली ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी सारखं ज्याचं जीवन आहे गाथ्यासारखं ज्याचं जीवन आहे त्याला ज्ञानदेव तुकोबा आजही बोलतात कारण ते नित्य चिरंजीवी आहेत अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही आम्ही एकदा आलो की आम्हाला परत जन्म घ्यायचा नाही आणि एकदा आलो की परत मरायचं नाही मग कसं स्वस्वरूपामध्ये अवस्थेत जसेच्या तसे जीवन जगतात ते संत अलौकिक आहेत या हिंदुस्थानात महाराष्ट्र प्रांताच्या कुशीत एक श्रेष्ठ भाग्याचं कौतुक आहे संत पुरुष होते म्हणायचं नाही कुणच कीर्तनकारांनी म्हणू नका पाया पडून सांगतो मोठमोठी प्रसिद्धीला येतात आणि सांगतात ज्ञानदेव होऊन गेले तुझा बाप होऊन गेला म्हणे जा कोण म्हणते रे ज्ञानदेव होऊन गेले तुकाराम महाराज होऊन गेले गेले नाहीत अहो अखंडित जैसे तैसे भावनेचा आवेग आवरत नाही त्यावेळेस गाथ्यातून बोल येतात विठ्ठला अनावर होते अवस्था ज्ञानेश्वरीतून बोल येतात भयंकर मोठी अलौकिक हे चिंतन आहे साधी गोष्ट नाही परमार्थिक क्षेत्रामध्ये कोट्यावधी लोक दिसत आहेत हे खरंय अस्तेच्या या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीचे पहिलं तरी विपाईला निघे कोट्यावधी लोक परमार्थात आहेत पण एखादा महादर असतो एखादा की त्याची अवस्थाच वेगळी असते ज्ञान गिळले वैराग्याधिक सर्व पचवलेत धैर्य बलाचा अग्रेसर झालाय शुद्ध परमार्थात प्रेमाचा उन्माद बलाचा महामेरू झालाय अष्टबलाचं कौतुक आहे वारकरी संप्रदायात धैर्य बल उन्माद बल चातुर्बल साहस बल मित्र बल 8 बल सांगितले जातात सगळ्या बळाने उन्माद आहेत काही कमी नाही कोणत्याही काळी आम्ही आहोत कृतायुगात होतोत त्रेतायुगात होतोत मग होतो शब्द आला ना कारण ते युग पुढे बदलत आलेत म्हणून होतो म्हणायचं त्यावेळेस होतो द्वापार युगात होतो आता कलियुगात आहोत कृता त्रेता द्वापार 3 युग थांबले बदलले आता कली आहे काल कलीचा वेश मानवाचा प्रसंग आहे भयान पापाचा विश्वास धरू नका कुणाचा लक्ष देऊ नये का काल कलीचा आहे पापाचं असंभाळ पीक पिकलं जाते काय पिकतंय जास्त पाप पिकतंय पाप नाही म्हणे पेरणी झाली तर हे पिकं पेरली जातात ते काही सांगू नका ते पेरले जातात त्यांचं मुठभर धान्याची रास होते शेतकरी दादा आणतो ते खर्चून जातं विकतो खातो संपलं पण असे एक पाप आहे काळं भोर आहे पापाचं
पापाचं पीक एवढं पिकलं जातंय की त्या पिकाचं घरात ठेवायला तर जागा पुरत नाही, पण पृथ्वीला ओझं होतंय. पाप भूमीशे भारी, पाप पृथ्वीपेक्षा कित्येक पटीनं ओझंदार आहे, जड आहे. म्हणून जे माणसं पाप करतात ना, पाप म्हणजे काय? पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मद करी सदा. सोपं उत्तर आहे. भलताच उन्मत झालाय, काहीतरी करतोय, नको ते करतोय, ते पाप. जन्म माणसाचा आहे, माणसाचं ब्रीद पहिलं आहे सत्यम वद, खरं बोल. तोंडानं खोटं बोलतोय तो पापी आहे. म्हणून कीर्तनाला या न या, पण जे कोणी कीर्तनाला आलेत भाविक मायबाप, त्यांच्या चरणी आमचं नतमस्तक आहे. आम्ही विनंती करतो, बाळो तुम्ही अभ्यास करू नका, तुम्ही तीर्थयात्रा करू नका, पण खोटं बोलू नका. खोटं सुटलं रे सुटलं की देव भेटलेच. कारण खोटं हे कलीचं रूप आहे, खरं हे देवाचं रूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, हे देवाचं रूप आहे. आणि किती शाना असला आणि पावलाला खोटं बोलत असला तर त्याचं तोंडच बघू नका, उपयोग नाही त्याचा. अलौकिकता असली पाहिजे, तपश्चर्या असली पाहिजे, संत नित्य चिरंजीवी आहेत, ही दिव्य भावना असली पाहिजे. होऊन गेले आमच्या महाराष्ट्रात आत्माराज होऊन गेले, गोरोबा काका होऊन गेले, हे शब्द गेले तोंडाला येऊच देऊ नका. त्यांच्या पवित्र वचन रत्नाप्रमाणे ज्याचं आचरण आहे त्याला आजही महाराज बोलतात, भेटतात. शंका करायचं कारण नाही, अगदी सत्य आहे. म्हणून अलौकिक जन्माचे तुकोबाराया आणि आजचं हे कीर्तन. कीर्तन हा मानववंशाचा प्राण आहे. ज्याच्या आयुष्यात कीर्तन भजनाचा संबंध येत नाही तो जिवंत नाही, तो नित्य मेलेला असतो. ज्ञानोबारायांनी थोडं कीर्तन भजनाला ज्ञान ही उपमा दिलेली आहे. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही, वरी मरण चांग शून्य जैसे ग्रह, का चैतन्य विनदेह, तैसे जीवित ते समूह ज्ञानहीना. ज्ञान म्हणजे कीर्तन भजन सत्य आचरण असं आहे. तुम्ही आम्ही आज जिवंत, आज कीर्तनाला आलोत, परमभाग्य आहे. या मंगल कार्यालयात हा पवित्र नाम सप्ताहाचा उत्सव सुरुवात आहे. मोठं वातावरण आनंदाचं आहे, पुण्याची उधळण करणारं वातावरण आहे. कमल कलिका धालेपणे, हृदयची आमकरंदा ते राखवणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसेनी माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत, तया विसरा माझी विरत अंगे जीवे. ते कमळाचं फूल खुलतं, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. तो सुगंध म्हणत नाही हे श्रीमंत आहे, हे गरीब आहेत, हे कोणी आहेत, हे कोणी आहेत, अजिबात नाही. आणि पवित्र परमार्थाच्या चौकटीमध्ये जो प्रवेश करतो त्यानं हे आणि ते असे शब्द वापरायचे नाहीत. तो आहे, तो आहे, तो आमचा आहे, तो त्यांचा आहे, तो इकडच्या फडाचा आहे, तो तिकडच्या फडाचा आहे, तो इकडचा, तसं नाही. इथं जेवढे आले तेवढे आमचे कुलदैवत आहेत, इथं आले तेवढे आमचे मायबाप आहेत, तेवढे आमचे सद्गुरू आहेत, इथं आले तेवढे पांडुरंग रखुमाई आहेत, इथं आले तेवढे श्री संत गोरोबा काका आहेत, इथं आले तेवढे गंगा यमुना सरस्वती तुंगभद्रा नर्मदा कावेरी आहेत, इथं आले तेवढे सप्त ऋषी आहेत, इथं आले तेवढे केशव माधव गोविंद गोपाळ, असे ते चिंतन करावं. म्हणून भाविक मायबाप हो,
चाललंय, काही दिवस येतात आणि जातात, पण कीर्तन मात्र प्रतिवर्षाला इथं होते. आजच मी ती पत्रिका पाहिली प्रीतम मालकांच्याकडून. सगळ्यांची नावं बदललीत, पण माझं नाव कायम आहे. ही काय आहे? ही मोठी श्रद्धा आहे, मोठा विश्वास आहे, मोठी आत्मीयता आहे. आणि जशी आपल्यावर विश्वास, आत्मीयता, श्रद्धा असते, तसं आपली ही आत्मीयता, विश्वास, श्रद्धा आणि आपलंही स्वयं स्वतेज इथे प्रगट केलं पाहिजे. कारण हे कीर्तन आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये आपल्यावर जर कुणी परमश्रद्धा विश्वास ठेवत असेल तर आपण त्याच्या चरणी का ठेवू नये? कारण ते सखी आहेत, ते जीवलग आहेत. म्हणून या समाजाकडे पाहताना जो दिसतो तो मला पांडुरंग रुक्माई दिसतो. कळलं का? पाहे तिकडे बापमाय, विठ्ठल आहे रखुमाई. जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तू वासुदेव. ऐसा म्हणी वसुध्यावा भावगा. भयंकर मोठा विश्वास. पांडुरंगच आहेत. गोरोबा काका इथे, ज्ञानदेव आहेत, श्रीमंत तुकोबर आहेत, निवृत्ती दादा आहेत, सोपानदेव आहेत, मायमाऊली मुक्ताबाई आहे, नामदेवराय आहेत, पैठणची नाथबाबा आहेत. अशी भावना. ही संतांची अलौकिक अवस्था हमेशा एक काम करत असते. नवखंड पृथ्वीच्या एवढ्या पवित्र दरबारामध्ये एकच प्राणी आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. एकच प्राणी आहे, त्याचं जीवन कौतुकाचं आहे. एवढ्या आसमानामध्ये एकच प्राणी आहे. त्याच्या जीवन यात्रेकडे पाहून अमृताचे कोठार ज्याच्या दरबारात आहेत, चिंतामणीच्या भूमिका ज्याच्या दरबारात आहेत, कल्पतरूचे बाग ज्याच्या दरबारात आहेत, तेही इच्छा करतात मृत्यू लोकात जाऊन मी माणूस होईन का? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. अरे कशासाठी? नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद भावुकी, कीर्तनी आनंद भावुकी, कीर्तनी आनंद भावुकी. कशासाठी? नारायण नामे हो जीवन मुक्त. माणूस एवढा पूज्य कशाहून म्हणायचा? त्याचं उत्तर आहे फक्त याच्याकडं भजन जास्त आहे आणि हक्क आहे. भजनाचा हक्कदार, वारसदार माणूस आहे. मनुष्य देहीची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकणी दिला असे. काही ऋषीमुनींनी, काही लोकांनी, काही बरेच जणांनी लिहिलंय. महाराजांचेही प्रमाण अनेक आहेत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. देह नाशिवंत आहे, देह मलमूत्राचा बांधा आहे. मिष्टान्नाचे घास खाल्ले जातात, नाना सुद्रव्ये गोमटी, तेची जालिया शरीरी पैठी, हो निठाती किरीटी मळूची जेवी. कळलं का? पवित्र अन्नाचे रगदार सुगंधित घास खाल्ले जातात. बाळा, त्याचं रूपांतर विष्ठा म्हणून होतं. अरे 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 अरे, हे औट हात मोटके, ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हात उंच आहे.
याच्यातच कशी मशीन आहे कुणास ठाऊक आहे. खाल्लेलं अन्न पचतंय चांगलं पचतंय म्हणून त्याचं रूपांतर विष्ठेत होतंय. पण कुणाला तरी आठवण आहे का? कुणीतरी याचं भान ठेवतंय का? मग मिष्टान्नाची विष्ठा बनते, मग टाकून द्या, जाळून टाका, विष पिऊन मरा. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कुठे. या देहासारखं वाईट काहीच नाही, कुठंच नाही. मग काय करा? टाकून द्या, विष नाही. लगेच पुढे लिहिलंय, देहा ऐसे गोमटे पाहताना भेटे त्रैलोक्य. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले. शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. लगेच शरीर विटाळाचे आळेश माया मोहपास जाळे. पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरायसे. मग काय करावं? ओखटे ना ओखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखाशी नागवावे. ओकट म्हणून टाकावं तर मोक्ष कुठं मिळतोय? ओकट म्हणून टाकावं तर स्वरूप काय त्याची काय कोटून आम्ही प्राप्ती करून घ्यावी. चांगलं म्हणून त्याचा उपभोग घेत जावा तर अवश्य नरकाला जाताल तुम्ही. मग काय करावं? त्यागावे ना भोगावे. टाकायचं नाही, जास्त लाड करायचं नाही. मध्यभागी विभागावे, वाटणी करावी. आत्मसाधनी साधावे. व भजन कीर्तनामध्ये यावं. सप्ताहाचे कार्यक्रम मांडावेत, खेळ मांडावेत. हे सप्ताह म्हणजे एक उत्तम खेळ आहे. या खेळात अतिशय कुशल असे खेळगडी असले पाहिजेत. कुशल, कोणाचं मन दुखवायचं नाही. कोणाला कसं घ्यायचं, कोणामुळे समाज कसा आनंदी होईल असे कुशल खेळगडी. आमच्या भरत महाराज कोकाटे सारखे कुशल खेळगडी. हे कलाकार माणसं आहेत ना. या कुशल खेळगड्यांना सांभाळण्यासाठी अन्नदानामध्ये श्रेष्ठ असलेले अन्नदाते असले पाहिजेत. सप्ताहातलं हे फार तेजस्वी चिंतन आहे. मोठमोठ्या पंगती, लाखो रुपये खर्च झाला तरी आनंदच वाटावा असे हे पुण्यवान माणसं या खेळात आहेत. आणि या खेळात सगळे शहाणी माणसं उभी येतो. कोण कोण? खेळ्या माझी हनुम्या शहाणा. तो न पडे काम वेसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. या खेळात हनुमानजी शहाणे आहेत. या खेळात गोरोबा काका शहाणे आहेत. या खेळात ज्ञानदेव तुकोबराय शहाणे आहेत. या खेळात मुक्ताबाई जनाबाई सखुबाई हे शहाणे आहेत. या खेळामध्ये अरे काय सांगायचे, शुक पराशर मुनी पुंडलिक बली विभीषण रघुमांगद ही शहाणी माणसं आहेत या खेळात. आणि या खेळाची जिवंत परंपरा आजपर्यंत टिकली कशी, त्याचं उत्तर एका शब्दात आहे. या खेळाची जिवंत परंपरा टिकण्याचं कारण याच्या पाठीशी सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आसमानामध्ये सर्व खोट आहे, एक परमार्थ सत्य आहे. आसमानामध्ये सर्व खोट आहे, एक परमार्थ सत्य आहे. सत्य आहे तो परमार्थ माणसाच्या पिंडाला स्वीकारता येतो, त्याला करता येतो. पशु आहेत, पक्षी आहेत, जलचर आहेत, बरेच प्राणी आहेत. माणसाच्या संख्येपेक्षा इतर जीवजंतूंची संख्या खूप पटीने जास्त आहे. पण माणसांचंच का कौतुक? माणसाचं कौतुक देवाने केलंय. एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, चरे अचरे ती एकी. देवानं कोणी जलचर केला, कोणी खेचर केला, भूचर केला, कोणी एक पायाचं केलं, कोणी 2 पायाचं केलं. पांडुरंगानं कोणी जास्त अनंत पायाचा केला.
परंतु देवाला समाधान वाटलं नाही. ऐशी सृष्टी ते पाहुणी अनंते, समाधान न वाटेची भगवंता ते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. समाधान वाटलं नाही माझ्या पांडुरंगरायाला. कुणाला सांगतोय? सत्ताधीश तो आहे. सत्ताधीश फक्त एक आहे, एक आहे. अरे मया तत्मिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मतस्थानी सर्वभूतानी नच्चाहं तेषव स्थितः. माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगची नोहे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. एकाची सत्ता आहे आणि ज्याची सत्ता आहे तो स्वतःच्या वास्तवतेचा विस्तार करून पाहतो. बीजची झाले तरू भांगारची अलंकारू, तैसा मजेकाचा विस्तारू ते हे जग. म्हणून परमार्थिकांनी परमार्थात चालताना, परमार्थाचा प्रवास करताना हळू पावलं टाकावे. कुणाचंच मन दुखू नये याचं नाव खरा परमार्थ आहे. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाये, ऐशेनी कल्पकुटी जाय परी जाती न नसे. आता बहु बोलोनी सांगावे, ते एकी हिळा घे पाघवे, तरी सता सतही जाणावे मीची पैगा. म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. माझा विस्तार आहे. माझ्या पांडुरंगाचे हे शब्द वचन आहेत बाळो. माझ्या एकट्याचा विस्तार म्हणजे हे जग आहे. देवानी या जगात अनेक जीवजंतू केले, पण मोठ्या आवडीनं माणसाचं शरीर तयार केलं. त्याच्यामध्ये बाहुल्य मनुष्य देही, निज ज्ञान घातले पाही. स्वतःचं शुद्ध ज्ञान त्या मानवाच्या पिंडात ठेवलं आणि मग देवाला वाटू लागलं ही माझी ओळख ठेवतील. पण काल कलीचा आला. कृता त्रेता द्वापार काल कलीचा आला. कलीच्या कालामध्ये स्वतःला विसरलेले जीव माणसं बरेच दिसू लागले. विसरले स्वतःला. 84 लक्ष येवणीच्या फेऱ्यात फिरतील असं वाटू लागलं. हे प्रत्यक्ष दिसून आलं. विसरले त्या थोर झाली आणि पचतील खाणी 84ची. मग सांगावं असं वाटलं. ऐका थोडं. सूर्य नारायण असा एक समर्थ आहे की त्याला प्रकाश द्यावा वाटतो. संत एक असा समर्थ पुरुषार्थी पुरुष आहे, त्याला अंतःकरणातलं शुद्ध बीज समाजासमोर मांडावं असं वाटतं. समाजात माणसाची जातच कळतीये, माणसाला सांगायची. उगा बैलाला सांगून काय उपयोग आहे, झाडांना सांगून काय उपयोग आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजत मरती, बहिरांध होती पांगुळ मुकी. पण माणूस तसा नाही ना. कसा आहे रे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. क्षण एक मन स्थिर करोणी, सावध होई डोळे उघडोनी. पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवणी करीतसे. भाविक मायबाप हो, एक क्षणभर मन स्थिर करा. काय बोललेत वेद, काय सांगितले पुराणांनी, काय सांगितले गोरोबा काकांनी, काय सांगितलंय तुकोबरायांनी, काय सांगितलंय चार भावंडांनी, निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्तांनी काय सांगितलंय. आळंदीची यात्रा भरायची आणि बोधलीबुवाच्या फळावर जगन्नाथ महाराज पवारांचं कीर्तन व्हायचं. काय सांगितलंय पवार महाराजांनी, आमचं तरी पोट भरून जायचं वा. जगन्नाथ महाराज पवार अण्णासाहेब त्यांना विठ्ठला विठ्ठला
माणसं ती हिमालयापेक्षा अति उंच माणसं ती. खरं तर दिसायलाच ते होती माणसं, पण ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणाची भांब लौकिक भाऊ. दिसायला माणसं होते, पण शुद्ध ज्ञानाचे मेरूच कायमचे आहेत ते. म्हणून काय सांगितलं पवार महाराजांनी आम्हाला रात्रंदिवस चिंतन असायचं. तसं श्रीमंत तुकोबारायांनी कालकलीचा वेश मानवाचा यांच्याकडे पाहून हे अघोरी कार्य करतात. नको तिकडे यांचे पावलं जात आहेत, नको तो खेळ कळत आहेत. मग माणसाचा देह प्राप्त होऊन यांना जर काही सुचत नसलं तर कसं सांगितलं ते पहिल्या चरणात आहे. बहुता जन्मांती बहुता जन्मांती उपदेश करावा, कौतुक सांगावं. कौतुक सांगायचंय माणसांना, काही दुसरं नाही, त्यांच्या देहाचं कौतुक सांगायचं. बाळा, तू आज माणूस म्हणून महाराष्ट्राच्या अंगणात उभा आहेस, संत सृष्टीच्या दरबारात तू उभा आहेस. आजचा तू नाहीस, बहुता जन्मा अंती, अनेक जन्माच्या शेवटी तुझा प्रवास इथं स्थिर झालाय. अनेक जन्म झालेत तुमचे आमचे. आज महाराज म्हणून महाराज नाही, आज कोणी नोकरदार म्हणून नोकरदार नाही. मग प्रवास करून 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 आलेले हे लोक आहेत. बहु केला फेरा, खूप फिरलो, फिरून आलो मिगा, दुःख झाले दारुण. या वया येथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून दाते हो दान करा. कित्येक वेळेस आपण फिरलोत. आज आपण माणसं आहोत, पण थोडस मागं बघ जा. काही वेळेस आपण कुत्र म्हणून होतो, काही मनात वाटू देऊ नका, पण ऐका तर खरं. काही वेळेस आम्ही हत्ती म्हणून होतो, काही वेळेस आम्ही कुठली तरी किड्या आळे होतो. आळ्या मोरांडीत असतात ना, फळं फार चांगले वरून दिसतात, पण काय त्याचं बिघडलं असतं की त्याच्या पोटात सगळे आळ्या झाल्या असतात. मला एकाने सीताफळ खायला दिलं होतं. मला वाटलं सकाळची वेळ आहे, सीताफळ चांगलं मोठं आहे, तेजपुंज दिसतंय, फोडून खावं. आता आम्ही शेतकरी माणसं, मी ते दाबलं की फुटलं. पण लक्ष द्या,
फळं वरून दिसायला चांगली आहेत पण इतक्या आळ्या होत्या त्याच्यात की सांगता सोय नाही. मला त्या बघवल्या नाहीत, मी फेकून दिलं. वरून कसं आहे याच्यापेक्षा पोटात काय शिजतंय याची फार गरज आहे का नाही. वरून बरं दिसतंय पण पोटातून काहीतरी वेगळं झालेलं आहे. तसं माणसाचं शरीर वरून गोरं गोमट आहे, तारुण्यात आहे, पण पोटात काय? पोटात हा देह नाशिवंत मातेने किती गोड चिंतन सांगितलंय. तसं आपल्याही माईनी आपणाला हे सांगत जावं. लेकरवाळ्या माईनी लहानसं चिमकुलं बाळ हातामध्ये घेत जावं आणि त्याला सांगत जावं, हा देहणा शिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. बाळा किती घाण आहे,
माझ्या पोटाला आहेस तू, माझं पाडस आहेस, माझा भाऊ, माझा बाळ आहेस तू, मला वात्सल्य थांबू देत नाही बाळा, इथं बसू नको घरात, उठी बाळा जाय तीर्थरे हिंड, साधू आणि संत असती जेते उदंड, तया माझी आत्मज्ञानी प्रचंड. कोणी एखादा सत्पुरुष बघ, त्याला विचार, पुढच्या वाटा विचारून घे. काय गोड चिंतन आहे. माईनी लेकरांना शिकवावं, सद्गुरूंनी सत्शिष्यांना शिकवावं, संतांनी समाजाला सगळ्या जीवजंतूंना शिकवावं. त्याच्यात अधिकारी म्हणून माणसाकडे कौतुकानं बघावं. देह प्राप्त झालाय, आहे नास का, कसा का असं ना. आपला शेतकरी म्हणतो ना एखाद्या वेळेस वैतागून, कसं का जळ ना हे, कसं काय ह्याचं बी भाजना. पण बऱ्याच दिवसानंतर आलतं बघा शेतात. मनासारखं पिकलं नाही, पिकलं तर पाऊस काढू देत नाही, काढलं तर त्याचं खळं होऊ देत नाही, टाकून द्यायची वेळ आली. कसं का बी भाजन आहे ह्याचं. पण बऱ्याच दिवसानंतर आलं हो. तसं बहुता जन्मा अंती. आज तुम्ही आम्ही इथे आहोत, आपले जन्म किती झाले असतील कुणाला तर माहिती आहे का. छे छे किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवरती बोहरा बहुतोरा उळशिया. कित्येक जन्म झाले, शेवटचा श्वास सुटतो आणि जे काही आठवतं त्या गतीला जातं, तसा जन्म मिळतो. अगा अंती जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. जीव जाताना ध्यानात आलं, गेलं तिकडं झालं. कौतुकानं सांगतात, काय माणूस भाग्याचा आहे, त्याचा जीव त्याच्या थोरल्या पोराच्या मांडीवर गेला. थोरल्या पोराच्या मांडीवर जाऊ दे, काही हरकत नाही, बरं आहे, चांगलं आहे. लेकरू आलं, उशाला मांडी दिली, त्याच्या मांडीवर बापाचा जीव गेला. पण कोणत्या दिशेनं गेला, काय विचार करत गेला हे त्याला काय कळत आहे, काही कळत नाही. काय चांगला माणूस आहे, महाराज आली की महाराजाच्या देखत मेला, काय त्याला कळाले. गेला, जीव निघून झाला. पक्षी आला होता, पक्षी थांबला होता, पक्षी उडून गेला. जीवनरूपी पक्षी उडून गेला. काय म्हणत गेला, काय चिंतन करत गेला, कुणास ठाऊक आहे. पण जसं चिंतन केलं तसं त्याला जन्म भेटला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाले अंगे हरिरूप. काही माणसं पुनर्जन्म मानत नाहीत. ते काय करायचंय ते करू जात, त्याच्याबद्दल आपण बोलत जाऊ नये. आपण खरं काय ते सांगायचं, खरं काय ते आचरणात घ्यायचं आणि खरं बोलायचं आणि खरं जगायचं. पुढचं काही बांधू नका. आम्हाला पुन्हा जन्म घेता येतो आणि गेलेले जीव, मेलेले जीव पुन्हा जन्माला येतात, हे सत्य आहे. विठ्ठल आगा कर्मेचे उरावे, तय तिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. पण पुरुषार्थ केला ना तुम्ही, ते उगानिले मज कर्म, तेव्हाची पुसिले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिलही गेले. एखादा असतो त्याला सगळ्यांना ते जमत नाही. जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणीजे, निवांतची अर्पिजे माझी ठाई. कुणाची हिंमत आहे असं करायला. ऐशिया मद भावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी या एशी. जे जे होईल ते देवासाठी होईल. देवच करते. मी केलो असं नाही, मी कीर्तन केलो अजिबात नाही म्हणणार नाही. कळताय तो म्हणत नाही. कोण केलं रे कीर्तन? देवानं केलं. माझ्याकडे काही खूप माणसं अभ्यासक होती म्हणायचं कारण ते खूप अभ्यास करून करून त्यांची प्रबल इच्छा होती की माझ्या घराण्यात कोणीतरी माझ्यासारखा अभ्यासक असावा. पण कुणच त्यांचं ऐकलं नाही, म्हणून होती म्हणायची वेळ तिथं आली. ऐकलं नाही महाराज.
मला चांगलं माहिती आहे. त्यांना विचारलं, एक सज्जन ग्रस्त, आम्ही ज्यावेळेस भजनाला बसायचं रात्रभर त्यावेळेस त्यानं बागुलाचा अभंग म्हणून दाखवला. पहिला बागुल तो ऐसा, त्याचे नाव म्हणती मासा, शंखासुर दिला कैसा, चारी वेद आणिले, कृष्णा राहे रे उगला, नाही तर सांगेन त्या बागुला, घुसळनाशी उशीर झाला, रवी सोड गोविंदा. मी सगळा अभंग त्यांच्याकडून ऐकलो. 1 तासातच पाठही झाला मला तो अभंग. आणि त्यांना मोठं गंभीर धीरतेनं विचारलं, कधी तुम्ही पाठ केलाय? त्या ग्रस्तानं उत्तर दिलं, महाराज मी पाठ केला नाही, पांडुरंगानं माझ्याकडून पाठ करून घेतला. काय कौतुक आहे मोठं. एवढा विश्वास असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून जे जे करतो ते देव करतो, जे जे कर्म निपजे ते थोडे बहुण म्हणी, जे निवांतची अर्पी जे माझ्या ठाई, असं असलं पाहिजे. पण सगळ्यांना होत नाही. म्हणून कर्माचं ओझं आणि कर्म केले ते क्रियमान झाले ते संचित महन, प्रारब्ध जाण उर्वरित उरले असे, आणि त्याच्या पोटी पुढचा जन्म मिळतो हे सत्य घटना आहे. म्हणून आपण कधी कोण होतो, पशु होतो, पक्षी होतो, कधी आपण पाण्यामध्ये होतो, पण योगायोग असाला, योगायोग असाला, कित्येक जन्म भोगले होते. बरोबर, याच्यासाठी माणूस जन्माला येतो. 2 कारणे आहेत. जन्माने जन्म थांबवायचा आहे, मरणाने मरण मारायचंय. अगा अंती जयाजी, हा ते झालं वाटतं. हा अनंत जन्माचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या. कसा रे तुला माणसाचा देह मिळाला? अनंत जन्माचा शेवट म्हणून माणसाचा देह प्राप्त झाला. आता काय करायचं? आता तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना यरझारे चिरा पडे. हे प्रवास थांबवायचा आहे, हा प्रवास थांबवायचा आहे. एकदा जन्मलो परत तिकडं जायचं नाही. 13व्या अध्यायात 13 आहा कटारे मिया चाटीला कुजस्वेदू, ऐशिया परी जन्माचा कंटाळा धरी, म्हणे आता ते मीन करी जेने ऐशे होय. आहा कटारे मिया चाटीला कुजस्वेदू. अरे रे 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 रे, अरे रे 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 रे, काय घाण होती रे माईच्या पोटात. माईचा म्हणून मी पाडस जन्माला आलो, पण त्या माईचं स्तन्यपान करताना काय घाम होता रे तिथे, काय घाण होती रे. नाही, मी आता येणार नाही. ऐशिया परी जन्माचा कंटाळा धरी, आता नाही, मी आता त्या घाणीत पडणार नाही. म्हणे आता ते मी करी जेने ऐशे होय. आता त्या घाणीत पडणार नाही, त्या दुर्गंधीच्या शहरात मी थांबणार नाही. आता मी स्वस्वरूपाच्या भयान सुगंधाच्या क्षेत्रात मी उभा टाकणार आहे. ज्ञानदेव तुकोबा माझ्या अवतीभोवती बोलत असतील, त्या गोड शब्द ब्रह्माच्या नादात मी तल्लीन होणार आहे. अशा अवस्थेत तो एखादा बहादर उभा असतो. म्हणून जन्माने जन्म थांबवायचा आहे, आणि बरोबर थांबवता येतो. कशासाठी? माणूस अनेक जन्माचे फेरे बंद करायचेत. काय माणसाचा पुरुषार्थ? माणसाचा पुरुषार्थ. पुन्हा उच्चारतो शब्द, माणसाचा पुरुषार्थ. पुन्हा विष्टामूत्राच्या लेपात पडायचं नाही. पुन्हा स्वरूपाच्या सतेज तेजात उभा टाकायचं. कोठ्यामध्ये सूर्याचं बिंब झळकावं, लख पांढरा शुभ्र प्रकाश पडावा, तसं आपलं इथे एक आत्मतेज आहे. आत्मतेज आहे. इतकं बोललं जातंय तोंडातून, इतके हात हल्ले जातात, इतकं काही आठवतंय, इतका घाम येतोय, इतकी भूक लागत्या, इतकं घडतंय. कशानं? याच्यात तेज आहे. त्याचं काय नाव आहे? त्याला आत्मतेज म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात. स्वयंस्वरूप आहे ते, आणि त्याच्याशी आम्हाला एकवटून जायचंय. त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं विश्रांती घ्यायची आहे. याच्यासाठी आता आम्ही हा प्रवास बंद करणार आहोत. आमच्या तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं, आजचा जो माणूस तो अनेक जन्माच्या शेवटी आणि अनेक जन्माचा शेवट करण्यासाठी, म्हणून अंती शब्द आहे बहुता. बहुता म्हटलं की तिथे काही मर्यादा नसते. बहुतांची बहुतमते, तिथं काही 1000, 500, 2000 म्हणून लिहिले का? नाही, अनेक जन.
बहुसंख्या होती, माणसं जर होते भयंकर होते, बहुत होते म्हणजे अनंत होते, तसे भयंकर जन्म झाले तुमचे आमचे. पण भाग्यवशामध्ये आज आपण माणूस आहोत. भाग्य आले ती मनुष्य देहा, भाग्य आले ती मनुष्य मुखकमल पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची बुगण वजे माझ्या. चांगले डोळे दिलेस, लसलसते डोळे दिलेत. मी बसून कीर्तन सांगतोय, नाईलाज आहे, थोडंसं त्रास होतंय, पण चंद्राच्या प्रकाशात मला वाचन करता येते. माझी डोळे इतके चांगले आहेत, कमाल आहे का नाही? मेलो तर उठून बसून कीर्तन करेन इतकी माझ्यात हिंमत आहे. साधी माणसं नाहीत आम्ही. आम्हाला एकच सांगायचंय, एवढं जे मिळतं ते कशानं मिळतं? आत्मबलाचं कौतुक आहे, विश्वास आहे गाथ्यावर, विश्वास आहे ज्ञानेश्वरीवर, विश्वास आहे संत वचनावर. पण बोलतो तसा चालतो तेही मला कळतंय, म्हणून कोण बोलतो तसा चालतो मी त्याचं कीर्तन अवश्य ऐकतो. मी त्याच्या पायावर जीव ठेवीन इतकी माझी भावना आहे. अनेक जन्म झालेत, होतील पुढं. कसे काय होतील? तुम्ही सांगितलं ना थांबवायचेत, पण आम्हाला घेऊ वाटलंच एखाद्या परमार्थिकाच्या घरी, अजून परमार्थ गीता ज्ञानेश्वरी वाचावीच वाटली तर घेऊ जन्म. आमच्या हातात आहे. जन्माने जन्म थांबवायचा आहे का जन्माला येऊन परत हेच जन्म घ्यायचा आहे? वासना उद्ध्वस्त करून टाकूत. पाप शब्दाचा आयुष्यामध्ये संबंधात येणार नाही. पाप नाहीच. वैकुंठवासी जोग बाबा नाशिकला गेले होते यात्रा करत. तिथं ते गंगेच्या कात्रात ते हनुमानाचं मंदिर, ते गंगेचं पात्र आहे, तिथं आंघोळ केली. संघ काही शिष्यमंडळी होती. नरखेडचे ते अमृत बाबा त्यांनी सांगितलेलं हे गोष्ट आहे. होते ते दोघं चौघ. आता जोग महाराजांनी आंघोळ केल्यास ते ब्राह्मण असतात तिथं, ते आलं एक टाळ वाजवीत, द्या पैसा द्या. जोग महाराज, विष्णुवंत जोग महाराज, ते पैलवानच, ते मागं असं बघितलं म्हणले, का रे तुला का पैसा द्यायचा? द्या की, द्या बुवा द्या. पैसा दिला एक पाप जाते. तिथं उत्तर दिलं होतं जोग महाराजांनी, मी पाप केलंच नाही तर जाची काय गरज आहे? काय बहादुरकीचे शब्द आहेत. केलंच नाही, आत्मविश्वास, जायची काय गरज आहे? तसं कीर्तनकारांनी अवश्य सांगत जावं, मी पाप केलंच नाही. आणि कुणालाच माहीत नसतं. कुठलंही यंत्र लावा, इथलं कुणालाच काही कळत नाही. ज्याची त्याला माहीत असतं. मी पाप केलंच नाही ही बहादुरकी आहे. सांगत जाईल, मी कोणत्याच पैलवानाकडून पाठ लावून घेतलीच नाही. येतील त्याच्या पाठी मी लावल्यातच त्यालाच माहीत आहे की दुसऱ्यांना काय माहीत आहे. कपडे घातले, जिकडं तिकडं नावलौकिक झाले, पेपरबाजी झाली, टी व्हीवर आलं सगळं. हे म्हणजे काय मोठा आहे का, शहाणा आहे का? ते काय त्याची त्याला अक्कल असली पाहिजे. अनेक प्रवास केलाय, अनेक काळानंतर आलोय. बहुता जन्मा अंती अमर्याद. जन्म झालेत बहुत, कित्येक झाले, किती जन्म झाला फेरा, कित्येक वेळेस आलो गेलो, कित्येक वेळेस. पण या सगळ्यांचा शेवट करण्यासाठी आज आम्ही जो आलोत ते फार चांगल्या कर्मधर्माने आलोत. बहुता जन्मा अंती. उत्तरार्ध मोठा गमतीचा आहे. जोडी लागली हे हाती. जोडी कशाला म्हणतात?
कशाला म्हणतात जोडी? उत्तर मोठं चांगलं आहे. जो हमेशा कोणतीही गोष्ट जोडून देतो आणि जो हमेशा कुठल्याही बाजूने उपस्थित असतो आणि जो कोणत्याही वचनाला दुबंगू देत नाही त्याला जोडी म्हणतात. जोडायचे. जरासंध राजा मरतच नव्हता. भीमाने त्याचं अंग फाडायचं ना असं फेकून द्यायचं, पण ते लगेच येऊन असं एकवटून उठून आत्ताच फेकून दिलं तर ते पण बसायचा. पण श्रीकृष्णाने खून केली. हे बघ इकडं बघ, चिरला इकडला इकडं फेकलं आणि इकडं फेकलं. आता कशाचं जोडतंय ते? नाही, आता जोडत नाही. विरोध बाजू आल्या दोन्ही, आता जोडत नाही. ते मेला. ते त्याचा मुकुट घेऊन दादा गेली होती धर्मराजाकडं, ते सांगत बसायचं नाही. पण अनेक जन्मानंतर जी जोड हाताला आली, बरवे झाले आलो या जन्म, इंद्र होऊन जमलं नसतं. प्रत्यक्ष विष्णू झालो असतो तरी जमलं नसतं. नाही, शंकर झालो असतो तरी जमलं नसतं. पण बरवे झाले आलो या जन्माशी. बघा ना, जोडली मनुष्य देहाशी. कशामुळं? काय कौतुक आहे? महालाभाची उत्तम राशी. सज्जन हो, ऐका, माणूस केवळ खाण्यासाठी पिण्यासाठी जगण्यासाठी नाही, महालाभाची उत्तम राशी. कोणशी बात आहे? महालाभाची उत्तम रास आहे ही माणसाचा. कपडे घातले, घर बांधले, जायदादी घेतल्या, बंगले बांधले, पैसा जमा केला, एक दिवस मेलं, संपलं. तशी घाण करू नका, जाग हो जा. कीर्तन ऐकावं आणि जाग व्हावं, त्याचं नाव माणसाची जात. कित्येक कीर्तन ऐकतात पण निवळच काही कळत नाही. तो कोण? तो दगड. आता उघडी डोळे जरी तुझ अद्यापी न कळे, मातेची आखोळे दगडाला पोटाशी. मनुष्य देह सानिध साधेल ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. थोडी तरी जागी जावी. हे बघा, अवघड आहे हे सगळं. कीर्तनकारांनी कीर्तनात देखील स्वसामर्थ्यानंच मांडी जावं. गुणगौरव देवाचे. सत्याची पेरणी कीर्तनकारांनी कीर्तनात करावी. खरं बी पेरावं, चांगल्या रानात पेरावं, चांगलं होऊन पेरावं आणि समाजाला जाग येत जावी. नाही तर कीर्तन काही थोडी व्हायलेत का? समाज काही थोडे आहेत का? कित्येक लाखावर कोटीवर खर्च आहेत. पण जैसे थे जसेच्या तसे आहेत माणसं. किलोमीटरचे दगड असतात ना रस्त्याच्या कडाला. पंढरपूर 200 किलोमीटर,
ती दगड असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असते पंढरपूर 200 किलोमीटर, आणि ते दगड तेवढ्याचाच आनंद म्हणते, आनंद वाटून घे. 200 किलोमीटर पंढरपूर. येईल त्या गाडीला पुढं हात करते, जा. तुम्ही म्हणताल दगडाला कुठले हात? जो माणूस कितीही ऐकून चांगलं वागत नाही त्याला दगड म्हणू नये तर दुसरं काय म्हणावं? विठ्ठला विठ्ठला. जोड चांगली हाताला आली महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. कशाला तुला हात दिलेत, कशाला कान दिलेत? थोडी अक्कल येत जावी. हात असतेतच, हात असतेतच बरं बरं, पाय असतेतच बरं 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 बरं. लेकरू चांगलं आहे, डोळे फ्री चांगलीत. अहो डोळे असतेतच, नाक असतेच, असतेत असतंय असं म्हणू नको. कशासाठी असतंय जरा अक्कल येऊ दे. डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भोरोग. जीवदशा आणि भोरोगाचं सर्व क्षेत्र उद्ध्वस्त करायचंय, म्हणून याची गरज आहे आणि हे याच्यासाठी देवानं दिलेलं आहे. म्हणून अनेक जन्मानंतर तू माणूस म्हणून आलास. चांगली जोड तुझ्या हाताला आली. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. याच्यासाठी बहुता जन्मा अंती जोडी लागली ही हाती. झाले कित्येक जन्म झाले, खूप प्रवास झाला, खूप 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 विष्टामुत्रात पडलोत, खूप घाण पचवली, पण आज माणूस म्हणून जन्माला आलो. हे मी माझं भाग्य म्हणतो. याच्यासाठी मग माणूस आहेस तू खरा, पण तुला त्याचं ज्ञान कळालं नाही. प्राप्त झालंय खरं, पण मी कोण आहे, माझ्यानं काय कार्य करता येईल हे तुला कळत नाही. तू ऐकून घे, दुसऱ्या चरणात लिहिले. मनुष्य देह ऐसा ठाव, मनुष्य देह ऐसा ठाव, स्वतःचं नशीब मानूया. आज आपण माणूस म्हणून आलोत. माणसाचा संबंध आलाय, माणूसपणाचा संबंध आलाय. फक्त एकच कार्य उरले, मनुष्य देहाचा ठाव धरी पांडुरंगी भाव. माणसासारखा ठाव म्हणजे ठिकाणा प्राप्त झाला. कशाचं भाग्य होतं की काय होतं की, हा महाराज काय होतं पूर्वीचं पुण्य की माझे गुमानगिरी बाबा आले. विठ्ठला विठ्ठला
योग्य समजूया, माणूस आहोत. आपल्याकडं 2-3 गोष्टी अतिशय मोलाच्या आहेत, दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमैव तत्त देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. एकतर नरदेह दुर्लभ जाना, नरदेह अतिशय दुर्लभता. माणसाचं शरीर भेटलंय, अनेक शब्द गेले, पण मुमुक्षु अवस्था प्राप्त व्हावी. मुमुक्षु अवस्था असं वाटावं, माझा उद्धार होईल का, मला गोरोबा काका बोलतील का, ज्ञानदेव मला बोलतील का, निवृत्ती दादा माझ्याकडं विठ्ठल कृपा दृष्टीने पाहतील का, माझी मुक्ता माय मला बोलल का. आणि सांगतो, झाली वेळ होत आली आता. तापीच्या काठाला तापीची त्रिमहद्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन, तिथं मेहून गाव आहे. तिथं दांडेकर मामा साहेबांनी ते संत बंकट स्वामींनी सप्ताह करून ती मूर्ती उभा केली. तिथं आम्ही सप्ताह केलं तर आमच्याकडं महाराज होते, नरहरी महाराज. आणि तिथं अवतीभोवती केळीची बागा असतात. फार ठिकाण पवित्र आहे. तिथं जर साधक जाऊन बसला ज्ञानेश्वरी वाचित भावनेतून, तरी एक 8 वर्षाची एक कुमारिका एक फाटका झगा नेसून, फाटका डोकीवर केस भुरभुर उडतात, आणि अशा अवस्थेत 1-2 काकणं असतात हातात. ती मुलगी 8 वर्षाची ती लेकरू समोर येते आणि हळूच विचारते, का बसलाव तुम्ही? तर शब्द मोठे गोड आहेत तिच्या मुखातले. तुम्ही करून बघितलं तर मी जबाबदार राहीन, पण भावनेत तुम्ही करावं लागेल, ही फार अवघड गोष्ट आहे. तुम्ही उगं राहताल तिथं जाऊन बसताल आणि उगच काही तर म्हणले महाराजानं, काही तर नाही. पाहिजे ती अवस्था प्राप्त करून तिथं बसावं लागते. मुक्ताबाई समोर येते, का बसलात तुम्ही? माय तू कोण आहेस? मी, मला आदित्रय जननी देवाची असं म्हणतात. माय तू मुक्ताबाई आहेस का? होय विठ्ठल. अलंकापुरी ज्ञानेश्वर आहेत, सोपान संवत्सर सासवडला आहेत, चांगदेव पुणे तांबेला आहेत, निवृत्तीदादा त्र्यंबकेश्वर शिखराला आहेत. आता ते मंदिराचं काम सुरू आहे. मी जात असतो कधी कधी, पण तापीच्या काठाला मुक्ताबाई आहे, ती आजही बोलते, लहान स्वरूप धारण करून येते.
अजून साडी घेतली नाही, कुठलं काही पातळ घेतलं नाही, दिमागाचं नाही, फाटका झगाय. एक दोन भरू केस उडतात, ते तेल लावून विंचरणं ते काही नाही, ती माय आहे, ती विधेय अवस्था आहे. प्रत्यक्ष दर्शन आहे मुक्ताबाईचं बाळो. याच्यासाठी आपलं शरीर किती चांगलं आहे. म्हणून आम्हाला माणसाच्या शरीरात एकच करायचे, पांडुरंगाच्या चरणावर पवित्र भावना, धरी पांडुरंगी भाव, इतका भाव असला पाहिजे. होईल ते होईल, जय हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानल त्रिभुवन खाय, पण मी तुझीच वाट पाहे गा. आकाश तुटून पडतंय, आकाश तुटून पडतंय, मरचील पडू दे, माझा पांडुरंग आहे. ब्रह्मगोल दुभंगून जातोय, पृथ्वीच्या पोटाला भेगा पडत आहे, सगळी सृष्टी पृथ्वीच्या पोटात गुप्त होते. काय करशील, पांडुरंग आहे माझा. वडवान्नल त्रिभुवन खाय, वडवान्न लवाचा अग्नी पाण्याच्या पोटात राहतो, त्याची लांबी रुंदी फक्त 48 कोश आहे, आणि तो जर भडकला तर एका क्षणात त्रिभुवन जाळून टाकतो. वडवान्नल त्रिभुवन खाय, वाटल ते होऊ दे, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. असा पांडुरंगाच्या पायावर भाव ठेवा आणि अवश्य जीवन जगा. कोणत्याही गोष्टीत माझा देव करील ते करील, मला कोणाचीच भीत नाही. आम्ही उघडे माणसं आहेत, आम्ही सदैव सुटके. आमच्याकडं खायला भाकरी नाही, आमच्याकडं बसायला घर नाही, आमच्याकडं काही नाही, पण पांडुरंग परमात्मा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय पावे सोय धरुणी, असा धरी पांडुरंगी भाव. गोरोबा काकांचा भाव पांडुरंगावर पूर्ण आहे. म्हणून तर गोरोबा काकाच्या घरी कुंभार होऊन आलेत, माय रुक्माई कुंभारीण होऊन आलेली आहे. काय चिखल तुडविला, काय गाडगे घडविले. अरे गोरोबा काकाच्या घरीच नाही, उंचनीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्त देखून या. सगळा भंग बसून घ्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. हे बघा पांडुरंगावर काय रे, धरी दैत्याघरी लक्षी प्रल्हादाशी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी. हे धरी पांडुरंगी भाव. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सकृपू लागे. आता हे संतांचं, हे पांडुरंगाचा भाव चरणी ठेवले, त्यांचे हे कामं केले. मग आज तुमची आमचे का कामं करत नाही? आपला भाव तेवढा नाही. धरी पांडुरंगी भाव. एकाएकी हे जमलं नाही. फार फिरलेला आहेस तू बाळा, फार फिरलेला आहेस बाळा तू, पण इथं तुला चांगलं ठिकाण भेटलं. असं तिसऱ्या चरणातली केला फेरा. खूप फिरलेले होत मी. बहु केला फिरा, एक एक येऊनी कोटी कोटी फिरा.
थोडे झाले का मग लागे वारा मनुष्य देहा. किती वेळच फिरलेली माणसं होत आपण. होय, या धाराशिव हे नाव आता या धाराशिव नगरात कित्येक वेळेस आपण या रस्त्याने गेलो. या बागल भयाच्या घरी अशोकरावच वडिलांचं नाव अशोकरावजी, त्यांचं माझं काय ऋण आहे, काय संबंध पूर्वजन्मीचे आहेत, माझ्या भरत कोकाटेंनी परिचय करून दिला. कुणा हातून तरी हे उघडं पडत असतं. आपल्या शेतातच पाण्याचा पाठ वाहतो, शेतातच सोन्याची खण असते, पण पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके असं असतं. आता हे प्रीतम भैया, त्यांचे 2 भाऊ, ते निलेश, ते गौरव, असं दोघं बहीण बाई एक आहेत. माय आहेत, सगळे कीर्तन आहेत. विठ्ठल कित्येक वेळेस आम्ही आलो त्या धाराशिव नगरीला. तिथं ज्ञानेश्वर मंदिर नागदे साहेबांनी उभा केलं, वसंतरावजी नागदे साहेब. काय पुण्यवान माणूस. पण मी तर कित्येक वेळेस आलेला माणूस आहे. तुम्ही म्हणताल काय बोलाले की हे पागल झाले का काय. पागल नाही, खरं तर मी आत्ता सुधारलोय. आजवर होतो पागल, पण आता नक्की मी सुधारलोय. मी कित्येक वेळेस इथं आलेला आहे. कुणी म्हणतील काय येतंय सालातून एकदा दोनदा येतोय मी कधी कधी, नाही असं नाही, पण काय मोठे पण नाही, पण तसं नाही, आता नाही, पूर्वजन्मी आलो होतो म्हणून आज मी नक्की येतोय. विठ्ठल विठ्ठल. या भेटीगाठी हे आजचे संबंध आजचेच नसतात, कित्येक जन्माचे असतात. म्हणून तो जीव, सृष्टीतला जीव एकमेकाच्या समोर आला की सखा वाटतो. पाया पडून सांगतो, एवढा समाज आहे. मला कोणत्याच माणसाबद्दल कधीच दुजाभाव वाटत नाही. आता दुसरे माझ्याबद्दल काय मानित असतील मला तरी काय कळणार आहे. पण मला कोणताही माणूस दिसला तर मला माझा सख्खा दिसतोय. कारण ब्रीद आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. मला कुठल्या परक्या फळाचा आणि कुठल्या परक्या जातीचा आणि कुठल्या परक्या गावाचा आणि कोणीतरी कुठला असं वाटत नाही. मला माझी सख्खी वाटतात. म्हणून मी इच्छा करतो, आमच्यासारख्या माणसाने जर एखाद्याच्या घरी एक घासभर अन्न खाल्लं तर आम्हाला परत परत तिचं आवडतं. कोणी नास्तिक अशी कल्पना करत तुम्हाला मिळत नसेल म्हणून जावं वाटतच न, तसं नसतं. पक्षाला मिळतंय ते आम्ही तर माणसं आहेत, मिळाल्याशिवाय राहतंय कसं. पण कशासाठी जावं वाटतंय, ती आत्मीयता असते, सख्यत्व असते, त्याचे उपकार झालेले असतात म्हणून यावंसं वाटतं, करावंसं वाटतं. आणि हे फेडण्यासाठी, पुन्हा पुन्हा हे कौतुक पाहण्यासाठी एक पुण्यवान माणसं बहुत फेरे फिरतात, पुन्हा पुन्हा धर्तीवर येतात. धर्तीवर येऊन अनेकांना सख्यत्वाने जवळ करतात. बाळ हो, मला एकट्याला चांगलं खेळता येतंय. ऐका रे, मला एकट्याला चांगलं खेळता येतंय, पण एकट्यानं खेळून रंग येत नाही. म्हणून तुम्हाला मिळवलंय एकटेचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला. म्हणून मायमाऊली आहेत, कळते आहेत, कोणी न कळते आहेत, कोणी विनेकरी आहेत, कोणी टाळकरी आहेत, कोणी श्रीमंत आहेत, कोणी सुशिक्षित आहेत, कोणी अशिक्षित आहेत, कोणी आमच्यासारखी रानटी आहेत. आम्ही रानातली माणसं, आम्हाला काही माहीत नाही. आमची भाषा वेगळी, आमचं कौतुक वेगळं. पण खूप दिवसानंतरचा प्रवास पूर्ण झाला. येथे सापडला थारा. आता हे कुणाला कळतंय, हे सगळ्यांना कळत नाही. हे माग जे 3 चरण झाले ना, बहुता जन्मांती जोडी लागली ही हाती एक, मनुष्य देहाचा ठाव धरी पांडुरंगी भाव 2, बहु केला फेरा येथे सापडला थारा. हे 3, या 3ही चरणांचं वर्म ज्याला कळतंय त्याला जगामध्ये शहाणा म्हणून ओळखलं जातंय, त्याला सगळ्यात श्रेष्ठ म्हणून ओळखलं जातंय. असं 4थ्या चरणामध्ये
पांडुरंगी भाव असे आहेत, दुर्लभ आहेत आणि शहाणे आहेत. कोण? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लागती साया जावी वणांतरास, घेतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी न असतानिक साधन वाहतसे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. जगात शहाणा कोण आहे? जो नित्य भजनशील आहे तो, जो पांडुरंगाची सारखी आठवण ठेवतो तो शहाणा आहे. पांडुरंग एक बोलणं खरे, पांडुरंग एक दैवत असं आहे, जितकी पांडुरंगाची आपण आठवण करू तितका पांडुरंग आपली आठवण करतो. एरवी तरी पाही जे जैसे माझे ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. जितकं देवाचं भजन तुम्ही कराल देव तितकं तुमचं भजन करतो. साधी गोष्ट नाही महाराज. म्हणून एकच कीर्तनात ऐकत जा, देवाला विसरू नका. अखंड चिंतन करतो, सत्य बोलतो, परोपकार करतो, अन्नदानादी क्रिया पवित्र करतो, सज्जन आहे, अनेक बाळगोपाळांना मदती करतो, आपलं मोठेपण न मिरवताना सर्वांच्या समोर दास्य भाव प्रकट करतो. तो दुर्लभ आहे आणि तो शहाणा आहे. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. विठोबा रखुमाई शहाणा दुर्लभच असतो आणि असा दुर्लभ आहे म्हणून तो शहाणाही असतो. एकच दुर्लभ आहे, कोठ्यावधीत एखादा असतो, एखाद्या देशात एखादा असतो, सर्वत्र नसतात. नाही, ते सुभाषितकार म्हणतोय ना, चंदनम न वणी वणी. चंदन सगळीकडे नसतो, परीस सगळीकडे नसतो, कामधेनू सर्वत्र नसते, कल्पतरू सर्वत्र नसतो. दुर्लभता आहे. का दुर्लभता आहे? श्रेष्ठ आहेत म्हणून दुर्लभ येते. कामधेनू जे कामना करावी ते मिळतं, किती दुर्लभ आहे. एक कामधेनू सारे जगाचं दुभतं, एकच कामधेनू सारे जगाला दुभतं पुरवते. हागा दुभतयाचे नि पवाडे, जे जगाचे फिडी साकडे, ते कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. म्हणून ती दुर्लभ आहे आणि आपलं दूध सर्वांना देतच राहते म्हणून ती शहाणी आहे.
आपणाला जे कळालं ते सतत सांगत राहावं. पण काल कलीचं असल्यामुळे भाग्यवशात खरं सांगणाऱ्याकडे माणसं येतच नाहीत. ये कौन सी बात है, ये बात ऐसी है, ये पाप है पाप. खरं सांगणाऱ्याची मायबापू वनवासात उभे आहेत आणि खोटं सांगणाऱ्याला सगळ्यांनी डोकीवर घेतलंय. विचार करा जरा सगळेजण, खरं कुठं पिकतंय हे शोधून घ्या. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. ज्ञानेश्वर तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण. तुम्हा सर्वांचं मी एक तुमच्या सगळ्याच्या पायाचं पायतण आहे, कृपा असू द्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. या संतांच्या असणाऱ्या अक्षराप्रमाणे आपण 2 मिनिटं फक्त शांत राहायचं आहे. आदरणीय पूज्य वंदनीय बाबांनी आज आपल्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन, अर्थात बागल परिवार आणि सप्ताह समिती महाराजांनी, तसं तर अनेक वर्षापासून धाराशिवला महाराजांचं येणं आहे. महाराजांनी बोलता बोलता 2 गोष्टी अतिशय सुंदर बोलल्या. त्यापैकी मी पहिली गोष्ट सांगतो आणि नंतर दुसरी सांगतो. महाराजांनी म्हटलं की महाराज, या शहरामध्ये अनेक वेळेला वक्ते बदलले आले गेले, पण या सप्ताह समितीने बागल परिवाराने माझं कीर्तन आणखी बंद केलं नाही. माझं कीर्तन चालूच आहे. धाराशिव शहरामध्ये 2 असे वक्ते होऊन गेले लातूर जिल्ह्यातले. एक नागदे परिवार आहे की त्या परिवाराने भारत महाराज बरोरेंच्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण होता, शेवटचं कीर्तन एक वेळेकरी या दुःखा वेगळे भारत महाराजांचं कीर्तन ज्यावेळेला ज्ञानेश्वर मंदिरात झालं, त्यावेळेला फक्त इथून पुढचं त्यांचं सगळं चालत होतं. आणि मग त्यांनी सांगितलं, नाही तुमची इच्छा असेल तर मी ॲम्ब्युलन्समध्ये येतो आणि कीर्तनच करतो. नागदे परिवारांनी लातूर शहरातल्या माध्यमातून परमार्थ करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत भारत महाराज बरोबर यांचं कधीच कीर्तन ठेवलं नाही. असा एकही सप्ताह त्यांचा झाला नाही. आणि योगायोगाने हा बागल परिवार महाराज जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमचं कीर्तन झालं तरच सप्ताह होईल, पण सप्ताहामध्ये तुमचं कीर्तन होणार नाही असं कधीच होणार नाही. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितलं की महाराज याच्यासाठी खेळगडी लागतो. खरं सांगू तुम्हाला, कॅप्टनला काहीच अक्कल नसते. तुम्हाला काय वाक्य कळलं की नाही मला माहीत नाही. गांगुलीचं आणि कदाचित कुणाचं म्हणण्यापेक्षा पुढं दोन्ही सांगतो तुम्हाला, दोन्हीला फक्त एकच शिक्ष मारता येत होता, याच्यापेक्षा त्याला काय मारता येत नव्हतं शिक्ष. पण खरं सांगतो, जी टीम असते ती टीम ही बागल परिवारातला मुख्य प्राण आहे. प्राण. तुम्हाला खोटं वाटन, तुम्ही महाराज कीर्तनाच येतात, पण मी 24 तास नाही थांबत, पण कमीत कमी सकाळी 9 पासून रात्री 11 पर्यंत थांबतो. खरं सांगू तुम्हाला काय संस्कार असतात. 3ही सुना महाराज जेवण वाढल्याशिवाय जेवत नाही. तो ऐकताय ना तुम्ही? जेवण वाढल्याशिवाय जेवत नाहीत. अहो सुनाचं सोडून द्या, ही छोटी छोटी लेकरं आहेत, छोटी इतके लेकरं छोटे आहेत ना, ती इथं येऊन झोपतात, म्हणजे त्यांना सुद्धा हे घरातले बघत नाहीत. पण टीममध्ये काही कमी पडलं नाही पाहिजे, हे बागल परिवाराचे महाराज परमात्म्याच्या आशीर्वादाने ही त्यांची असणारी जिज्ञासा. आणि या टीममधले एक महात्मे असेच महाराज, तिकडे जरी तुम्हाला शर्टाचा कलर वाटला ना, ते देहूकर परंपरेतले आहेत. शिकडे जे आहेत ना महाराज, जुने
वा. आता ते मला वाटतं काय कपिल देव बी काय मला एवढं सांगता यायचं नाही, पण हे धाराशिव जिल्ह्यातले कपिल देव आहेत, कपिल देव. आणि असेच सगळे महाराज एकापेक्षा एक तज्ज्ञ टीममध्ये असल्यानंतर महाराज आमच्यासारख्याला काहीच अक्कल नसली तरी चालतं, फक्त नाव कॅप्टनचं असतं. ऐन टायमाला मॅच जिंकल्यानंतर ते काहीतरी म्हणतात ना, काय घेतात, ट्रॉफी घ्यायचं फक्त आपलं काम आहे. पण महाराजांचं प्रेम आहे. खरंच सांगतो तुम्हाला, एक एक वाक्य त्यांनी जे सांगितलं, महाराजांचं आणि माझं जीवन कसं सुरुवातीला एकत्र आलं, त्यांचं एक वाक्य आहे. त्यांनी सांगितलं की अण्णांचं कीर्तन होतं आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी वाक्य सांगितलं. अण्णांचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांना महाराज द्वादशीच्या दिवशी खरंच सांगतो तुम्हाला, वाळवंटामध्ये कधी कोणाचा प्रसाद घेत नव्हते. अक्षरशः चुरमुऱ्यावरती त्यांनी त्यांचं असणार द्वादशी सोडायची, पण कोणाकडे महाराज प्रसाद घ्यायचा नाही. आणि अशा वेळेला महाराजांची माझी भेट झाली. खरं सांगू तुम्हाला, हे असे महात्मे आहेत. मी एकदा नाही, दोनदा तीनदा डांगे गुरुजींच्या वडिलांचं पुण्यस्मरण संपलं की आम्ही द्वादशीला तिथं दशमीला तिथून निघायचं. पाठीमागं मी बसायचं. भारत महाराज बरुरे महाराज म्हणजे विठ्ठल महाराज आणि नाथ महाराज भेंड्या खेळायची. भेंड्याची तुम्ही भेंड्या कशाची खेळता, पिरचेच्या गाण्याच्या किंवा पिरचे काय तुमचे ह्यांचे भेंड्या कशा होत्या माहिती का तुम्हाला? अभंग सांगायचा, ती पण सुरुवातीला, आणि एकदा सांगितलं की दुसऱ्यांदा सांगायचं नाही. सांगा तेची संत, बरोबर आहे. ते शब्द आला की मग शेवटी कुठला आहे तो संत पर दुसरा कुठला अभंग आहे ती सांगा. ती अर्धी वेळ संपली की पुन्हा मग ज्ञानोबरांच्या ओव्या सुरू व्हायच्या, सांगा. आणि मग कुठली तरी एक ओवी सांगायची. मग ती ओवी सांगितल्यानंतर त्याच ओवीच्या शेवटचा जो शब्द असतो ती ओवी सांगायची. ज्यांचं महाराज जीवन गाथा आणि ज्ञानेश्वरी आहेत, आणि गाथा ज्ञानेश्वरीचं जो प्राण आहे त्याला म्हणतात विठ्ठल. ते हे महाराज हे विठ्ठल आहेत. आणि या विठ्ठलांचा प्रसाद आपल्याला दरवर्षी मिळावा एवढंच मी प्रीतम भैयाला आणि या सप्ताह समितीला विनंती करेल आणि तुमच्या चरणावरती नतमस्तक होईल.